महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान विष्णू जोशीलकर यांचा 23 जुलै 1955 रोजी चंदगड तालुक्यातील किणी या गावामध्ये जन्म झाला. पैलवान जोशीलकर यांनी कुस्तीमधून आणि समाजकार्याच्या माध्यमातून जीवनातील 70 वर्ष आपल्या कर्तृत्वानं सजवलीत. त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त गौरव समिती आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीनं ग्रंथतुला आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जोशीलकर म्हणजे कर्तृत्व आणि नेतृत्वाचा सुरेख संगम असल्याचं सांगितलं. त्यांनी मन, मनगट आणि मेंदू यांचा योग्य वापर करून कुस्ती, सहकार आणि संघटन या क्षेत्रात फड जिंकलाय. त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध समाजभर दरवळत राहील. त्यांचा आदर्श घेत आपल्यालाही समाजासाठी काम करायला हवं, अशा भावना यावेळी नामदार आंबेडकर यांनी व्यक्त केल्या. पैलवान आणि पुस्तक यांचा संबंध नसतो, हा समज जोशीलकरांनी खोटा ठरवला असल्याचं इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना पैलवान जोशीलकर यांनी शक्ती आणि युक्तीचा समतोल राखण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला असून शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा यासाठी वाचनाचा खुराक महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, माजी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, वसंत जोशीलकर, महासंघाचे तानाजी हातकर, शिरीष काटकर, प्रशांत भांबुर्डेकर यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला जे.बी. बाचुळकर, प्राध्यापक प्रकाश दुकळे, ॲडव्होकेट गिरीश नाईक, ॲडव्होकेट आदित्य रक्ताळे, प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्यासह महावितरणचे कर्मचारी आणि चंदगड तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.